न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। प्रत्येक कोकणी माणसाला शिमग्याला गावाला आल्यावर एक ऊर्जा मिळते। उदय सामंत। शिमगा आम्हाला काय देऊन जातो यापेक्षा आम्हाला मानसिक समाधान मिळतं। आम्ही जिथे जन्माला आलो, ज्या गावात लहानाचं मोठं झालो, तिथला शिमगा राजकारणात असून कधीही चुकवला असं मला आठवत नाही। प्रत्येक कोकणी माणसाला शिमग्याला आल्यावर एक ऊर्जा मिळते। त्या क्षेत्रात कोकणी माणूस काम करतो। राजकारण असेल, नोकरी असेल, इतर काही असेल, त्यात आम्हाला देवाची ऊर्जा मिळते। मुंबईकर, पुणेकर, चाकरमानी गणपतीला आणि होळीला गावी येतो। प्रार्थना केली, सगळ्यांना सुखी ठेव। मला वाटत नाही काही ठिकाणी शिमगा बंद आहे। आमच्या गावात सुद्धा खोतांच्या नेतृत्वाखाली शिमगा चालतो। आम्ही किती मोठे असलो, मंत्री असले तरीही एक ग्रामस्थ म्हणून शिमग्याला गावी येतो। काही ठिकाणी गावकऱ्यांचं पटत नाही म्हणून 144 कलम लागलेला आहे। माझ्या गावचा शिमगा बघायला पुण्यातील माझे सहकारी आलेत, कारण कोकणामधला शिमगा आदर्श शिमगा होतो। कोकणातील सर्वसामान्य माणसात राहिले तरच मंत्री होता येतं याची मला जाणीव आहे। ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले त्यांच्यामध्ये जर मी सामील नाही झालो तर अभिर्भावात राहिलो तर भविष्यात मी राजकारणात छोटा होऊ शकतो याची मला कल्पना आहे। कोकणी राजकारणात अगदी व्यस्त असतात, 12 महिने राजकारण सुरू असतं, पण हा शिमगा तुम्हाला काय देऊन जातो? ढोल वाजवला, सण साजरा केला। शिमगा आम्हाला काय देऊन जातो याच्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना मानसिक समाधान मिळतं। ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, ज्या गावाने मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद दिले, त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं कधी झालं नाही। म्हणून मला असं वाटतं की या शिमग्याला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते। ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतोय, मग राजकारण असेल, नोकरी असेल, धंदे असेल, त्या देवाच्या आशीर्वादानं आम्हाला ऊर्जा मिळत असते। आणि म्हणूनच सगळे मुंबईकर, पुणेकर, चाकरमाने म्हणून तिथं आहेत, ते शिमग्याला आणि गणपतीला कोकणामध्ये। सगळ्यांना सुखी ठेवा आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे। वर्षाच्या भानगडे जे असतात त्या या शिमग्याच्या निमित्ताने अनेक शिमगे अशामुळे बंद झाले, काय नाही? मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत। आता आमच्या गावाची जर परंपरा आपण बघितली, हा शिमगा आमच्या खोतांच्या नेतृत्वाखाली चालतो, आमच्या मानकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो। आणि मी किती जरी मोठा असलो, मी आज राज्याचा उद्योगमंत्री आहे, तरी एक ग्रामस्थ म्हणून, एक गावकरी म्हणून या शिमग्यामध्ये मी सामील होतो। काही ठिकाणी गावकऱ्यांचं पटत नाही, अशा ठिकाणी 2 शिमगे झालेले आहेत, शिमगे बंद होऊन 144 कलम लागलेला आहे। आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिमगा बघायला आज पुण्यातनं माझे आमदार सहकारी इथं आले, त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिमगा होतो तो आदर्श होतो, आमदार साहेबांनी शिक्कामोर्तब केलं। साहेब, मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन ढोल वाजवलेले आहेत। म्हणजे हा एक वैशिष्ट्यपूर्ण कोकणात खराचं मानलं पाहिजे तुमचं पण। हे सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होता येतं ही जाणीव मला आहे। ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले, ज्या लोकांमध्ये मी खेळलो, वाढलो, त्या सणामध्ये जर मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे, उद्योगमंत्री अशा आविर्भावात राहिलो तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचं देखील मला कल्पना आहे। त्यामुळे ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे। ज्या गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे। म्हणूनच या शिमग्यामध्ये मी सामील होतो। आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमग्यामध्ये मी सामील झालो, जे आमचं ग्रामदैवत आहे, आणि तिथे एक आनंद मिळतो। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल।
तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी घेतला कोकणातील शिमगोत्सवाचा आनंद. आज कोकणातला शिमगा बघायला आला. एक्सपिरियन्स कसा आहे, कसा वाटला कोकणातला शिमगा? सामंत साहेबांनी तुम्हाला खास महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आशिष शेलार साहेब आणि आदरणीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब गप्पा मारत बसले होते. मी एक कामानिमित्त तिथे आलो होतो. त्या दोघांचा विषय चालला होता का तुम्ही शिमग्याला आशिष शेलार साहेबांनी माझ्याकडे कोकणामध्ये यावं. त्यांनी होकार दिला तर मी त्यांना म्हटलं की साहेब शिमगा तर मी पण कधी पाहिला नाही. ते म्हटले तू आवर्जून ये, आपण तुला आमच्याकडे शिमगा कसा आहे तुला पाहता येईल. आणि खूप आनंदाने मी हा शिमगा पाहतोय. पालखी नाचवण्याची पद्धत विशेष म्हणजे इथल्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत या फार अभूतपूर्व आणि वेगळ्या आहेत. ह्या आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिल्या नाही. आणि हा शिमगा 15-15 दिवस चालतो हे मला इथं आनंद कळलंय. एक संपूर्ण मुंबईकर चाकरमानी आणि विषय म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक कोकणी माणूस हा शिमग्याच्या निमित्ताने कोकणामध्ये येतो. हे कोकणाचं आणि या शिमग्याचं वैशिष्ट्य आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मुंबई गोवा महामार्गावर रखडल्या कामाबाबत होळी करून केला निषेध. जनआक्रोश समितीने मुंबई गोवा महामार्गावर पळसपे ते लांजा दरम्यान जवळपास 23 ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या कामाबाबत पारंपरिक होळी केली आणि संपूर्ण कोकणातील देवदेवतांना गाराणे घालून पूजन केले आणि रखडलेल्या कामाबद्दल निषेध करण्याकरिता निषेध होळी करण्यात आली. यावेळी जनआक्रोश समितीचे पदाधिकारी संजय जंगम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती याच्या विद्यमानाने आम्ही आज या होळिका उत्सव निमित्त या कोकण महामार्गावरती असंख्य चाकरमानी प्रवास करणार आहे. गेल्या 18 वर्षापासून या रस्त्याची दुर्दशा बघितली आणि आतापर्यंत 4,500पेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू या महामार्गावरती झालेला आहे. तरी पण शासन आणि प्रशासन याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे. योग्य प्रकारचा दर्जेदार रस्ता देण्याचा प्रयत्न करत नाही आहे. आणि या कोकणकरांची मृत्यूची संख्या जी वाढलेली बघितल्यानंतर जन आक्रोश समितीने ठरवलं की आता प्रत्येक कोकणामध्ये ग्रामस्थांना सोबत घेऊन आपण होळी उत्सव साजरा करायचा आणि या सरकारवरती पुढील काळामध्ये दबाव आणून हा महामार्ग चांगल्या प्रकारे दर्जेदार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी त्यानुसार होळी केलेली आहे. प्रथमतः या महामार्गावरील जेवढ्या ग्रामदेवता आहेत त्यांना आव्हान करून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान केलं आहे. या कोकणकरांचा प्रवास सुखमय आणि चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून या महामार्गावरती जे असंख्य 4,500पेक्षा जास्त
मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या आत्म्याचा दोष या प्रवास करणाऱ्या कोकणकरांना लागू नये आणि त्यांचा जो प्रवास आहे, त्यांचा जो उत्सव आहे चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी उत्सव होळिका उत्सव दहन केलेला आहे की जेणेकरून जे काय वाईट शक्ती असेल, ऊर्जा असेल, तिचं आज या दहनातून पूर्णतः निर्मळ वातावरण निर्माण व्हावं आणि आमच्या कोकणकरांचा प्रवास आणि त्यांच्या घरी जो येणारा पालखी उत्सव जो महत्त्वाचा असतो त्यांच्या घरी आनंदात आणि उत्सवामध्ये परिपूर्ण व्हावा म्हणून आज या ठिकाणी समितीच्या विद्यमानाने आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी बोरज गावामध्ये परिपूर्ण झालेला आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अलिबाग मेटपाड्याचा होळीचा आगळा वेगळा उत्सव. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मेटपाडा कोळीवाड्यात आगळा वेगळा होळी उत्सव साजरा केला जातो. होळी निमित्ताने आकर्षक सजावट केली जाते. यावेळी कोळी बांधव होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या मेटपाडा कोळीवाड्यातील कोळी बांधव होलिका दहन केल्यानंतर नाचत गाजत होळी भोवताली गाणी म्हणत हा सण साजरा करतात. यावेळी गावातील प्रत्येक महिला यावेळी आनंदाने होळी भोवताली नाचत गाजत होळी साजरी करतात. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. रत्नागिरीत सकाळच्या वेळेत धुक्याची धुलई, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. कोकणात उष्णतेची लाट पडली असली तरीही रत्नागिरीत सकाळच्या वेळेत धुक्याची धुलई पसरताना दिसून येत आहे. दिवसा जिल्ह्यात तापमान 38 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जात असते. उकाड्याने नागरिक हैराण होतात, परंतु सकाळच्या पडणाऱ्या धुक्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. दिवसा कडाक्याचे ऊन व सकाळी धुक्याची धुलई अशी संमिश्र वातावरणीय परिस्थिती सध्या रत्नागिरीत दिसून येत आहे. परंतु सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे गारव्यामुळे नागरिकांना थोड्याफार प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बुलढाण्यात होळीचा सण उत्साहात साजरा. महिलांनी केले होळीचे पूजन. होळी हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा आहे. हा सण वसंत ऋतूत साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण आहे आणि या दिवशी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. होळी हा सण भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील दैवी प्रेमाचा उत्सव आहे. होळी हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक आहे. होळी हा सण राधा आणि कृष्ण यांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करतो. होळी हा सण हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीच्या पूर्वसंध्येला होलिकेच्या दहनाचे प्रतीक म्हणून शेकोटी पेटवली गेली. असंख्य महिलांनी होळीच्या अग्नीत धान्य, नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य टाकून तिला हार, फुले वाहून होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. किसननगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार होलिका मातेला नैवेद्य दाखवून केले होळी दहन. ठाणे शहरातील किसननगर येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साजरा होणाऱ्या होळीच्या सणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून होलिका मातेला नैवेद्य दाखवून भक्तिभावाने पूजन करून होळी दहन केलं. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना शिंदे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीमध्ये दुःख, निराशा, नकारात्मकता असे सारे या पवित्र अग्नीत दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, निरोगी आरोग्य, शांती व सकारात्मक ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली. तसेच पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित होळी साजरी करावी अशा जनतेलाही शुभेच्छा दिल्या. यासमयी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राम रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच किसननगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय जिकडनं प्रवास सुरू केला त्याच ठिकाणच्या सहकुटुंब होळी आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. दरम्यान आनंदीपासून अनेक सण त्या ठाण्यामध्ये सगळं कसं बघता आलं होळीचं? खरं म्हणजे किसननगर पासूनच माझी सुरुवात झाली. त्यामुळे ही किसननगरची होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी येत असतो. परिवार, सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह किसननगर वासियांच्या सोबत ही होळी साजरी होते. आता होळीचं दहन झालेलं आहे, होळी पेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो.
उद्या धुलीवंदन आहे, याचंही मनापासून धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा. या महाराष्ट्रावरती इडापिडा, दुःख, संकट सगळी या होळीमध्ये जळून खाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येवो. आणि उद्या धुलीवंदन आहे, धुलीवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे. यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील. आणि या होळी निमित्त आणि उद्या धुलीवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, मग आमचे लाडके शेतकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि उद्याची रंगपंचमी धुलीवंदन देखील होळी पर्यावरण पूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक सगळेच होळी करतात, त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो. होळीचं महत्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरण पूरक होळी आणि धुलीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो. प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील. आणि जे रासायनिक रंग जे आहे हे वगळून रासायनिक रंगाची उधळण कुणी करता कामा नये, पर्यावरण पूरकच रंग उधळले पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण पूरक आणि पर्यावरण स्नेही होळी उत्सव साजरा करतात. सर पुराणो मानव होली म्हणतात, विरोधकांना काय सल्ला असेल आपल्याकडनं खास करून आतापर्यंत? त्यांना देखील शुभेच्छा देतो, त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी देखील चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही, महायुती म्हणून आम्ही आहोत, देवेंद्रजी, अजितदादा आमची टीम काम करते, तसंच देखील विरोधकांनी देखील या विकास गंगेमध्ये विकासाचं गाणं गावं याचा शुभेच्छा. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. धुलीवंदनानिमित्त दगडूशेठ गणपतीला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायन विरहित 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यासह सह्याद्री फार्मचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्मला 22,000 शेतकरी जोडले गेलेले आहेत. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे.
सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा काही परिणाम कमीसा होतो. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरूपी वाटप करण्यात येणार आहे. मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज धुलिवंदनानिमित्त द्राक्ष महोत्सव यावेळी साजरा केलेला आहे. साधारण 2000 किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत. नाशिकचे एक भक्त आहेत, ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात. त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पहाटेपासूनच सकाळी 5 वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे. जय गणेश. धुळवटीनिमित्त चिकन आणि मटण शॉपवर खवय्यांची गर्दी. आज धुळवटीचा दिवस, त्यात शुक्रवार आल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्यांनी चिकन मटण शॉपच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटण शॉपच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे. तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. अमरावतीच्या कुरडपूर्णा येथे बच्चू कडूंचं अनोखं धुलिवंदन. अमरावतीच्या कुरडपूर्णा येथे बच्चू कडूंचं अनोखं धुलिवंदन. रस्ते रंगवत बच्चू कडूंनी केल्या सरकारकडे अनेक मागण्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग मान्य करा, शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या. ज्या सरकारने रंगांचं राजकारण करून आघाडी आणि युतीने शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं. शब्द दिला होता कर्जमाफी करू, पण कर्जमाफी झालीच नाही, पण उलट शेतीमालाला भाव पण मिळाला नाही. अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम हे सरकारने केलंय. एकीकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात कर्ज फेडावं की नाही अशी व्यवस्था, व्याज मागणी होणार आहे. दिव्यांगांना 4 महिन्यांपासून पगार नाही आहे. दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये मानधन देण्यात यावे. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. खरं तर रंगपंचमी हा उत्सव आहे, पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे. ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं. शब्द दिला होता का कर्जमाफी करू, पण कर्जमाफी तर झालीच नाही. उलट
शेतीमालाला भाव पण भेटलेला नाही आणि मग अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। एका इकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडावं का नाही फेडावं अशी अवस्था, त्याच्यामुळे व्याज माफी होणार नाही आणि अशा दुहेरी अवस्थेत आमचा शेतकरी खरं तर या सगळ्या विवंचनेत फसलेला आहे। दिव्यांगाचे पगार वाढायची मागणी आम्ही केली होती, मानधन वाढायची, 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे। त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही। ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल।